आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे केज शहरात जंगी स्वागत. हारुणभाई इनामदार यांनी मोटरसायकल रॅली काढून केले शक्ती प्रदर्शन. केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध सुनेत्राताई पवार. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी केज येथे प्रथमच भेट दिली असता केज नगरपंचायतचे गटनेते तथा राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई यांनी आणि नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी त्यांचे समर्थकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचे केज जिल्ह्यातील बीड रोडवरील जीवन शिक्षण विद्यालयाच्या समर शिक्षक कॉलनी येथे जंगी स्वागत करून केज शहरातील ठिकठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तर हारुणभाई इनामदार यांच्या समर्थकांनी जवळपास 175 ते 200 मोटरसायकलची शहरातून भव्य दिव्य अशी रॅली काढून पालकमंत्री सुनीताताई पवार यांचे ज्येष्ठ नेते हारुणभाई, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोडे आणि समर्थकांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. बीड येथून परळी येथे कार्यक्रमासाठी जात असताना ही भेट अचानक ठरली. मात्र पालकमंत्री सुनेत्राताई यांच्या आगमनाची माहिती मिळताच केज शहरातील रमेशराव आणि हारुणभाई यांचे समर्थक, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आडसकर निवासस्थान परिसरात जमा झाले आणि यावेळी रमेशराव आडसकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आणि केज नगरपंचायतच्या आणि केजवासियांच्या वतीनं नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, गटनेते हारुणभाई इनामदार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान रमेशराव आडसकर यांनी केज तालुक्यातील आणि मतदारसंघातील शेतकरी नागरिक यांच्या समस्या मांडून त्या पूर्ण करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी येत्या काळात नागरिक, शेतकरी यांच्या समस्या सोडवून विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तर केज शहराच्या विविध विकास कामांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. केज शहरातील विकास कामांसंदर्भातील प्रश्न लवकरच सोडवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुनीताताई पवार यांनी नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, गटनेते हारुणभाई इनामदार यांना आश्वासन दिले. आणि या प्रसंगी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अशोकजी डक, दत्ता पाटील, केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, ऋषिकेश आडसकर, नंदुकाका मोराळे, मुजफ्फर इनामदार सर, केज तालुका अध्यक्ष अमर पाटील, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अझरभाई इनामदार, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, नगरसेविका सौ पद्मिनी अक्का शिंदे, गोविंद ससाने, सूरज घुले, हनुमंत काका मोरे, व्हाईस चेअरमॅन गंगामाऊली सहकारी साखर कारखाना उमरी, युवराज काळे, बाळासाहेब नांदे यांच्यासह शहरातील आजीमाजी नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हारुणभाई इनामदार यांचे समर्थक, तर तालुक्यातील विविध सरपंच, चेअरमॅन, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी पवार यांनी म्हटलंय की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली असून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी काम करण्याला माझे प्राधान्य राहील. तसेच रमेशराव आडसकर यांच्या मागणीनुसार केज तालुक्यातील विकासाचे काम पूर्ण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केज शहराच्या विकास कामांसाठी भरघोस निधीची तरतूद करणार आहे. निधीची कमतरता भासू देणार नाही असे पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आश्वासित केलं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपण सगळ्यांनीच मला सहकार्य करावे अशीही त्यांनी साथ घातली. दरम्यान स्वागतासाठी मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचेच आभार मानले. आज वेळेअभावी सगळ्यांशी सविस्तर संवाद साधता आला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. लवकरच पुन्हा केजमध्ये येऊन सगळ्यांच्या भेटी घेणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळेस दिले आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.